हॅलो एव्हरीवन, माझं वय आहे 25 वर्ष आणि माझा स्वतःचा एक स्किन केअर हेअर केअर ब्रँड आहे. समीकरण जुळत नाही ना, म्हणजे 25 वर्ष माझं वय आणि तुझा ब्रँड आहे असं तू म्हणतेय. कसं केलं हे सगळं? तुला पैसे कुठून मिळाले? नक्कीच घरून पैसे घेतले असतील किंवा मग कोणी इन्व्हेस्टर मिळाला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि तुम्हाला कोणाला जर तुमचा नवीन इनोव्हेटिव्ह बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल. आता तुम्ही म्हणाल, तू नक्की काय करतेस? तर मी समीक्षा आणि माझा तत्वेद हर्बल नावाचा एक स्टार्टअप आहे. बिझनेस आणि स्टार्टअप मध्ये ना एक थोडंसं अंतर आहे. बिझनेस म्हणजे काय असतो की आपण एखाद्याकडून एखादी वस्तू घेतो आणि पुढे तर काहीतरी मध्ये मार्जिन हे करून पुढे विकतो, किंवा मग पूर्वपार चालत असलेला आपला फॅमिली बिझनेस असतो तो आपण पुढे चालवतो, त्याला आपण बिझनेस म्हणू शकतो. पण स्टार्टअप म्हणजे काय? तर या जगात आजवर अशी कुठलीच सर्व्हिस नाहीये, कुठलंच प्रोडक्ट नाहीये आणि ते प्रोडक्ट तुम्ही बनवताय किंवा तो ब्रँड तुम्ही इनोव्हेट करताय किंवा काहीतरी इतरांपेक्षा वेगळं शून्यातून उभं करताय, त्याला म्हणतात स्टार्टअप. आणि हा माझा स्टार्टअप बूटस्ट्रॅप होता. म्हणजे मी अगदी 2,000-3,000 हा सगळा सुरू केला. म्हणजे त्यावेळी प्रोडक्ट बनवणं, रिसर्च करणं एवढंच माझं काम होतं. आणि मी पहिल्या 2-3 वर्षामध्ये खूप काही इन्व्हेस्ट न करता मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट केलं, लोकांकडून त्यांचे रिव्ह्यू घेतले. जर मी असं काही पुढं केलं, असे काही प्रोडक्ट बनवले तर तुम्हाला ते यूज करायला आवडतील का, याच्यावरती मी माझे ऑलमोस्ट 2 वर्ष घालवले. आणि खरंच हे 2 वर्ष जे मी घालवली त्याचा उपयोग मला पुढे झाला. म्हणजे असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं ना की बिझनेसमध्ये आपण उतरलो किंवा आपलं एखादं स्टार्टअप आपण सुरू केलं तर लगेच आपला सेल सुरू होईल आणि आपण स्वप्न रंगवायला लागतो की मी ही गाडी घेईन, मी हे घर घेईन. असं नसतं. बिझनेस ग्रो करण्यासाठी, तुमचा स्टार्टअप ग्रो करण्यासाठी त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. आणि आता गोष्ट आहे फंडिंगची. तर आधी मी सांगितलं इनिशियल फंडिंग जी होती ना, म्हणजे प्रोडक्ट डेव्हलपमेंट किंवा नवीन प्रोडक्ट तयार करणं, रिसर्च करणं, मार्केटचा सगळा स्टडी करणं, त्यासाठी तुम्हाला काही पैसे लागत नाही. ठीक आहे, तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर या गोष्टी आधी क्लिअर कराल आणि मग फंडिंगच्या मागे लागाल. मला फंड्स कुठून मिळाले? तू घरून पैसे घेतलेस का? हा तर प्रश्न मला खूपदा येतो. तर चला तर मग मी आता माझी स्टोरी सांगते की मला बिझनेसमध्ये फंड्स कुठून मिळाले. तर खरं तर हा बिझनेस 2021 मध्ये सुरू झाला, जेव्हा मी जस्ट नवीन नवीन प्रॉडक्ट बनवत होते. आणि तेव्हा मला असं कळालं की आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची स्टार्टअप इंडिया नावाची एक स्कीम आहे की जिथं ते अशा स्टार्टअप्सला फंड्स देतात. ठीक आहे, मग हे फंड असतात 2 स्वरूपाचे. पहिलं म्हणजे ग्रँट आणि दुसरं म्हणजे डेट, म्हणजे एक लोन असतं ते की ते तुम्हाला काही कालावधीनंतर रिटर्न करायचं असतं. मग मी त्यासाठी अप्लाय केलं 2-3 वर्षानंतर. पण तेव्हा काय झालं ना की माझं रेव्हेन्यू जनरेशन ऑलरेडी सुरू झालं होतं. त्याच्यामुळं मी एक एक्स अमाऊंटसाठी अप्लाय केलं होतं. आणि तिथं मग आपल्याला प्रेझेंट करायचं असतं की आपले काय प्रोडक्ट आहेत, आपण त्याच्यामध्ये काय रिसर्च करतोय किंवा आपलं पुढचं विजन काय आहे, पुढच्या 5 वर्षातलं प्लॅन काय आहे, हे सगळं तिथं प्रेझेंट करावं लागतं. तर मग ते ठरवतात की तुम्हाला ग्रँट द्यायची की लोन द्यायचं, या सगळ्या गोष्टी तिथं मॅटर करतात. ग्रँट म्हणजे काय असतं की ते तुम्हाला एक्स अमाऊंट देतात तुमच्या बिझनेसमध्ये आणि तो वापरून तुम्हाला तुमच्या सगळ्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज करायच्या असतात. पण ते नेहमी तुम्ही ते पैसे कुठं वापरले याचं ते तुम्हाला नेहमी ते गणित मागत असतात, ते आपल्याला द्यावं लागतं व्यवस्थित. आणि ही ग्रँट असते ना ती नॉन रिफंडेबल असते. खूप कमी जणांना अशी नॉन रिफंडेबल ग्रँट मिळते की खरंच त्यामध्ये पोटेन्शियल आहे ग्रो व्हायचं, तर त्यांना ग्रँट मिळते. आणि प्रॉडक्ट तुमचा प्रोटोटाईपमध्ये असला पाहिजे आणि तुमचं कुठलंही रेव्हेन्यू जनरेशन सुरू नसलं झालं पाहिजे, तर तुम्हाला ग्रँट मिळू शकते. दुसरा प्रकार असतो म्हणजे डेट किंवा लोन. मग तुमचं जेव्हा प्रोडक्ट फायनल होतं, जेव्हा तुम्हाला मार्केट एंट्री करायची असते आणि तुमचं रेव्हेन्यू जनरेशन थोडं का व्हायना सुरू झालेलं असतं, तेव्हा तुम्हाला डेट मिळतं. ते पण तुमच्या प्रेझेंटेशनवर डिपेंड असतं की तुम्ही तुमचा स्टार्टअप कसा प्रेझेंट करताय किंवा तुमच्या स्टार्टअपची पुढची 5 वर्ष तुम्ही कशी दाखवली आहेत त्याच्यावरती तुमचं ते डिपेंड असतं, तुम्हाला मिळेल की नाही मिळेल हे. आणि मग ते ह्याची प्रोसेस कशी असते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. स्टार्टअप इंडिया नावाची एक वेबसाईट आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची. आणि तिथे गेल्यानंतर आधी तुम्हाला स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट लागतं. तर ते आधी तुम्हाला मिळवायला लागतं. आणि हे कधी मिळतं? पहिली गोष्ट, जर तुमचा बिझनेस इनोव्हेटिव्ह असेल, तुमचं स्वतःचं काही इनोव्हेशन असेल त्याच्यामध्ये, तरच तुम्हाला ते स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट मिळतं.
ठीक आहे, मग तुमचा हा जो सगळा व्हिडिओज आहेत ना, की स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट कसं मिळवायचं, तर ह्याच्या मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. ते बघितले तर तुम्हाला खूप लगेच कळेल, की आपल्याला हे सर्टिफिकेट मिळू शकेल की नाही मिळू शकेल. त्याच्यानंतर स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट मिळायला थोडा वेळ जातो. त्याला DPIIT सर्टिफिकेशन म्हणतात आणि ते मिळाल्यानंतर तुम्हाला स्टार्टअप इंडिया सीड फंडिंग स्कीममध्ये अप्लाय करायचं असतं. आता कसं आहे ना, सेंट्रल गव्हर्नमेंटनी असे काही इन्क्युबेशन सेंटर ऑल ओव्हर इंडिया बनवले, की जे इन्क्युबेशन सेंटर तुमच्या बिझनेसला फंडिंग देतं. प्रत्येक इन्क्युबेशन सेंटरचं एक पर्टिक्युलर निश असते, की एखादा असतो शेतीमधला असतो, मग कॉस्मेटिकमध्ये असतो, हेल्थ केअरमध्ये असतो. अशा प्रत्येक इन्क्युबेटरची एक निश असते. त्याप्रमाणे तो इन्क्युबेटर तुम्हाला निवडावा लागतो. मग तुमचं स्टार्टअप इंडियाचं जेव्हा रजिस्ट्रेशन होतं, त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टअप इंडिया सीड फंडिंग स्कीम या वेबसाईटमध्ये जाऊन तुमचं अकाउंट क्रिएट करून तुम्हाला इन्क्युबेटर्सला अप्लाय करावं लागतं. आता ते इन्क्युबेटरची लिस्ट, त्या सगळ्या गोष्टी त्या वेबसाईटला अवेलेबल असतात आणि अप्लाय कसं करायचं याचा व्हिडिओ सुद्धा मी त्याची एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर मग तिथं जाऊन तुम्हाला स्टार्टअप इंडियाचा सर्टिफिकेटचा नंबर टाकून मग त्या इन्क्युबेटरकडे अप्लाय करावं लागतं. काही पिरियड नंतर तुम्हाला तिकडून कळवलं जातं की तुम्ही सिलेक्ट झाला आहात की नाही झाला आहात. अप्लाय करताना तुम्हाला एक बिझनेसचं पिच डेक बनवावं लागतं. त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि त्यातून तेच काही शॉर्टलिस्ट करतात. त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूचा पहिला राऊंड होतो. मग त्याच्यामध्ये ते तुम्हाला सगळे बेसिक क्वेश्चन विचारतात, की कशाचा बिझनेस आहे, कुठलं प्रोडक्ट आहे, जस्ट बेसिक राऊंड असतो. तिथं तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये नेलं जातं इंटरव्ह्यूच्या आणि दुसरा राऊंड खूप स्ट्रिक्ट असतो. म्हणजे तिथं त्यांचे बोर्ड मेंबर असतात, स्टार्टअप इंडियामधले काही लोक असतात आणि आपण जो बिझनेस करणार आहे त्यातला सुद्धा एक एक्सपर्ट असतो. त्यामुळे तिथं आपण खोटं बोलू शकत नाही. आपल्याला पूर्ण प्रिपेअर करावं लागतं. आपला 5 वर्षाचा रोड मॅप असतो किंवा आपण ते पैसे कुठं गुंतवणार आहेत, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यांना द्यावी लागतात. तर मग आधी हा एक रोड मॅप तयार करायचा असतो, की मला एवढे एवढे पैसे लागणार आहेत. समजा 2 लाख रुपये मला मार्केट एंट्रीसाठी लागणार आहेत, एवढे एवढे पैसे मला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी लागणार आहेत. तर हा सगळा प्लॅन तुम्हाला आधी रेडी करायला लागतो आणि ते खूप किचकट प्रश्न विचारतात. त्या सगळ्या प्रश्नांची छान पद्धतीने उत्तरं द्यावी लागतात. तरच मग ते विचार करतात की तुम्हाला फंड्स द्यायचे की नाही द्यायचेत. मग अशा वेळी दुसरा राऊंड झाल्यानंतर तुम्हाला बराच वेळ थांबावं लागतं रिझल्टसाठी, की तुम्हाला ते फंड देणार आहेत की नाही देणार आहेत. या सगळ्या गोष्टी आणि खूप एक साधारण 2-3 महिन्यानंतर ते तुम्हाला समजतं की तुम्ही सिलेक्ट झाला आहात की नाही झाला आहात. नसाल झाला तर पुन्हा तुम्ही 3 इन्क्युबेटरकडे परत अप्लाय करू शकता आणि परत हीच प्रोसेस होते सगळी. ठीक आहे. मला ना एप्रिल 2023 मध्ये फंड अलॉट झाले होते आणि ते रिलीज होण्यासाठी ऑलमोस्ट 6 महिने गेले. म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये ते फंड रिलीज झाले आणि त्या 6 महिन्याचा कालावधी मी मार्केट रिसर्चसाठी घेतला, ब्रँडिंगसाठी घेतला आणि फायनली नोव्हेंबर 2023 मध्ये तत्वेद हर्बल लॉन्च झालं आणि तुमच्या समोर हे सगळे तत्वेद हर्बलचे छान छान प्रोडक्ट्स मला घेऊन येता आलं. आता कसं असतं ना, तुम्हाला बऱ्याच जणांच्या डोक्यात बिझनेसची आयडिया असते की मला हे करायचंय किंवा एखादी वेगळी सर्व्हिस असते की जी आजवर कोणी केलेली नसते. जर असा डोक्यात तुमचा काही प्लॅन असेल ना, तर नक्कीच स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट मिळवा आणि तिथं जाऊन फंडसाठी अप्लाय करा. कारण कसं असतं ना, प्रत्येकाची परिस्थिती नसते की आपण घरांच्याकडून पैसे घेऊ आणि एक गोष्ट होते की जेव्हा आपण घरच्यांकडून बिझनेससाठी पैसे घेतो तेव्हा आपल्या डोक्यावरती ते बर्डन राहत नाही पैसे रिटर्न करण्याचं. आपण एवढं सिरियस नसतो त्या गोष्टीमध्ये. त्यामुळं जर तुम्हाला खरंच बिझनेस सुरू करायचा असेल ना, तर घरच्यांकडून कधीच पैसे घेऊ नका. वेट करा, तुम्हाला फंड्स कसे मिळतील, पैसे कसे मिळतील किंवा सरळ एखादं बिझनेस लोन घ्या आणि स्वतःच्या हिमतीवरती ते बिझनेस लोन फेडा आणि तुमचा बिझनेस सुरू करा. जर तुम्ही घरच्यांकडून पैसे घ्याल ना, तर ते एक बर्डन राहतच नाही की तुम्हाला बिझनेस छान पद्धतीनं रन करायचा आहे याचं. आणि तुमचा सुद्धा असा इनोव्हेटिव्ह बिझनेस असेल तर नक्की स्टार्टअप इंडियाला अप्लाय करा आणि मी खाली काही व्हिडिओच्या लिंक देते की ज्या तुम्हाला हेल्प करतील हे सगळं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, फंडसाठी अप्लाय करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. तुम्ही मला खूप रिक्वेस्ट केली होती या व्हिडिओसाठी आणि फायनली मी म्हटलं की आपण सगळ्यांना सांगून टाकूया की आपल्या या बिझनेसची सुरुवात कशी झाली. सो जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये विचारू पण शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा.